या दरम्यान आपण पाहतो सचिन दादा आणि लक्ष्मणजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हनुमंत मिनमिने दादांचाही सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. सचिन दादा आपल्या शुभ हस्ते आपण हनुमंत मिनमिने यांचा सन्मान या ठिकाणी करावा. दोन्ही टीमला शुभेच्छा. 25-25 मिनिटाचा सत्र असेल याकडे फोकस करा. हनुमंत दादा मिनमिने यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो. दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत. युवा कार्यकर्ते सचिन दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल सर्वांना इथे आपण अतिशय सन्मानाने सन्मानित करत असताना. जाऊया मॅचकडे, ऑनगोईंग मॅचकडे, जिथे मात्र परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज आहे टीम एक्सल आणि त्यांच्या विरोधात फाईट करण्यासाठी सज्ज आहे ती मात्र टीम श्री 11 कोल्हारे. वाईल्ड कार्ड एंट्री एक्सल संघाची. अष्टविनायक बेकरे संघ काही कारणास्तव येऊ शकला नाही आणि त्यांच्या जागी मात्र एक्सल टीमला इथून एंट्री मिळाली आणि आता फाईट होईल श्री 11 कोल्हारे वर्सेस एक्सलमध्ये. खरं तर श्री 11 कोल्हारे संघ जी अगदी कालच जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमधला परफॉर्मन्स विसरता येणार नाही. तिसऱ्या राऊंडपर्यंत हा संघ खेळला. तो मात्र कर्जत येथे जी स्पर्धा झाली आणि तिथे मात्र एक चेंडू एक धाव तो सामना अगदी एका धाव्याने दूर राहिला. खरं तर त्या स्पर्धेनंतर पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी श्री 11 कोल्हारे दोस्ती चषकामध्ये त्यांचं आगमन आणि इथून सुरुवात होईल पहिल्या डावाला. पहिल्या ओव्हरला गोलंदाजी मार्कवरती आला तो सुमित गोमारे, अष्टपैलू खेळाडू या संघाचा आणि त्यांच्या विरोधात एक्सलचे दोन धुरंधर फलंदाज. एका बाजूला फलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो मात्र कौशल बोराडे आणि दुसऱ्या बाजूला सलामीच्या भूमिकेत संगम. आणि पहिलाच बॉल उंच हवेत चेंडू सीमा रेखा पार एका टप्प्याने पोहोचलाय तो चौकार. मैदाना खेचलाय तो दुसरा चौकार. संगम इज ऑन फायर नाऊ. ठोकलाय चौकार 2. या खेळाडूची संगम बोराडे या खेळाडूची 2 बॉल 2 चौकार. अमरजीत दादा यांचं आगमन या ठिकाणी होतं धामोते संघाचे. खरं तर आज मॅच असणार आणि अमरजीत दादा या ठिकाणी पोहोचलेत. फटका भारी आहे संगम बोराडेच्या बॅट मधून. वाह वाह वाह, कॅच ऑफ दी नाईट ठरेल कदाचित. एका हाताने बॉल इथून कलेक्ट केलाय. अविश्वसनीय असा झेल पकडलाय तो मात्र श्री 11 कोल्हारे संघाचा खेळाडू आहे त्या ठिकाणी बंटी वाघे आणि बॅटर आउट झालाय तो मात्र संगम बोराडे. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावान आज हो एक नंबर. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावान आज हो एक नंबर. सावळे गावान आज हो एक नंबर. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावान आज हो एक नंबर. थँक्यू डीजे. विस्फोटक इनिंगचा या ठिकाणी खरं तर संगम बोराडेचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. बंटी वाघ्याच्या एक सुपर कॅचने इनिंग समाप्त झाली. 3 बॉल रन्स आहेत ते मात्र 8
आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले संदीप बोराडे. आज सर्व बोराडे बंधूंचा बोलवाला. एक्सेल टीम खरं तर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, कारण यावर्षी नाईट टुर्नामेंट गाजवलेला हा संघ आहे तो म्हणजे एक्सेल, आणि त्यांच्या विरोधात खेळणारा नाईट टुर्नामेंट गाजवणारा संघ आहे श्री 11 कोल्हारे. फटका भारी आहे. पुन्हा एकदा बॉल अडवण्यासाठी प्रयत्न आहेत. स्ट्रायकर एंडला फेक आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोटवर बॅटर आउट. संदीप बोराटे बॅक टू द डगआउट. यस, रेफर सुद्धा केलंय. सॉफ्ट सिग्नल इथे आउट आहे, पण तरी देखील पंचांनी रेफर केलंय. इथून चेक केलं जाईल बॅटर इथून सेफ आहे की आउट आहे. बॅटर आउट. फलंदाज बाद. विकेट इथून आउट होईल. संदीप बोराडे देखील माघारी. आज मैदानावरी क्रिकेटची भरले जणू पंढरी. गणेश मोडक नरेश मिनमिने दादानं केलं आयोजन भारी. संभाजी पथारे दादांचं आहे नियोजन दमदार. संभाजी पथारे दादांचं आहे नियोजन. थँक्यू. खरं तर या क्रीडा स्पर्धेचं नियोजनाची जी जबाबदारी स्वीकारली होती संभाजी पथारे सरांनी, ती जबाबदारी पेलवली. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये सरांना खरं तर झोप लागली नसेल, इतके फोन कॉल्स त्यांनी स्वीकारले असतील आणि तेवढेच फोन त्यांनी केले देखील असतील. मला सुद्धा सरांचा रोज संध्याकाळ झाली की एक कॉल हमखास असतो आणि मी नेहमीप्रमाणे आज मात्र लवकर आलो. गोलंदाज तयार. विकेट इथून आउट झालं 2 आणि नवीन फलंदाज संघाचा संघनायक संकेत. खरं तर 2 फलंदाजांनी जो स्टार्ट दिला होता संगम बोराडे, संदीप बोराडे, अनपेक्षित विकेट होती. संगमची विकेट खरं तर असं वाटत नव्हतं की तो आउट होईल, पण स्कोअर आहे तो मात्र 9. चांगला फटका संकेतचा. 2 क्षेत्ररक्षकांचा पाठलाग. चेंडू सीमा रेखा पार. आलाय चौकार. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावानं आज हो एक नंबर. दोस्ती चषक गाजतोय सावळे गावानं आज हो एक नंबर. आदरणीय हरिश्चंद्र मस्कर साहेबांचं आगमन. खरं तर आज बऱ्याच दिवसानंतर मी क्रिकेट बघताना हरिश्चंद्र मस्कर साहेबांना पाहतोय. साहेब आपलं सहर्ष स्वागत. संकेतने देखील या पहिल्या ओव्हरमध्ये सुमित गोमाऱ्यावरती 3 चौकारांची मोहर सध्या उमटवलेली आहे आणि इथून संकेतचा हा फटका. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू अडलाय, स्वतः सुमित धावलाय बॉल पर्यंत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुमित गोमारेचा इथे आपण पाहतोय आणि स्कोअर झालाय तो मात्र 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या तर मात्र एक्सेल टीमच्या. आणि इथून मात्र संकेत आणि त्याच्या साथीला कौशल बोराडे अजूनही नॉट आउट आहे. आणि या 2 फलंदाजांची आणि भारतीय संघ आता चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने. 18 बॉल 12 धावांची गरज आहे. मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा भारतीय संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे जातो. तर किरण दुले आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत. किरण आपलं स्वागत. आणि यानंतर षटक मिलिंद कोळंबे सर आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं. मिलिंद कोळंबे सर प्लीज. खरं तर मिलिंद प्रार्थना करतात की भारतीय संघ ही फायनल जिंकू दे. हॅलो, धन्यवाद अजयजी डायरे सर. दोस्ती चषक 2025 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आयोजक गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दोस्ती चषक 2025 डिक्सल विपक्ष कोलारे या 2 टीममध्ये, एक्सल विपक्ष कोलारे या 2 टीममध्ये आपण लढत पाहतोय. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम धावा फलकावरती जाऊन पोहोचलत एक्सल टीमच्या. 14 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल इथून लॉंगॉच्या दिशेने फटका आलाय. 17 रक्षण त्या ठिकाणी येत मिसफील्ड झाली. 2 धावेचं रूपांतर इथून करत असताना
चांगली रनिंग पाहायला मिळाली गेली. फलंदाज कौशल आणि त्याच्या जोडीला संकेत असे दोन फलंदाज एक्सेल टीम कडून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. दोन फलंदाज बाद झालेत. कौशल अजूनही नॉन स्ट्रायकरवरती अवघे 7 चेंडू कौशल नॉन स्ट्रायकरवरती खेळतोय. नवीन फलंदाज संकेतला आपण पाहतोय. चांगली फलंदाजीतून करावी लागेल. पुन्हा एकदा मागचा फटका आलाय. फटका फसलाय. स्लीपरमध्ये इथून झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल लास्ट मोमेंटला इथून जमिनीला दान केला. मोठा इथून जीवदान दिला गेला बॅट्समन संकेतला आणि इथून झेल ड्रॉप. 17 धावा फलकावती जाऊन पोहोचल्यात. विकेट घेण्याची चान्स होती. केच इथून पकडली गेली होती परंतु लास्ट मोमेंटला झेल जमिनीला दान केला. तत्पूर्वी एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढत असताना 15 धावाचा फलकावती जाऊन पोहोचलेत. 17 धावाचा फलकावती जाऊन पोहोचलेत. दुसरे षटक इथून प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती बंटी गोलंदाजी मार्कवरती आले. पॉवर प्लेचं षटक 3 सत्रक्षण आपण तर या सर्कलच्या बाहेर पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका बागटू बॉलरचा फटका स्वतःच्या फॉलरमध्ये जो अडवला आहे. वारंवार मिसफिल इथून केली जाते कोलारी टीमच्या माध्यमातून. आदरणीय हनुमानदादा बोडके यांचं इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. विकेट इथून मात्र घेण्याची चान्स होती परंतु मिसफिल्ड पाहायला मिळाली गेली. तत्पूर्वी इथून कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा एकदा लोअर फुटबॉल बॉल. पुन्हा एकदा फटका चाललाय. लॉंगोच्या दिशेने 33 सत्रक्षणे एक धाव इथून पूर्ण केली. एका धावेने इथून धावफलक वाढतंय. एका धावेने देखील सन्मान देणं देखील गरजेचं. तेच प्रकारचा फटका कौशलच्या माध्यमातून इथून खेळण्यात आला. एका धावेला देखील सन्मान देणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. चौकार षटकाराने देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. इथून मात्र दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 धावाचा फलकावती जाऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत बंटीची राहिली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्टफिट बॉल इथून पाहायला मिळायला गेला. चांगला चेंडू इथून टाकण्यात आला. आदरणीय रोहिदास दादा जोशी देखील उपस्थित झाले. त्यांना देखील आमंत्रित करतो की आपण देखील येऊन स्टेजवरती स्थानापन्न व्हा. चांगला बॉल इथून टाकला गेला बंटीच्या माध्यमातून. निर्धाव बॉलची इथून सांगता झाली. इथं मात्र दुधारी तलवार खेळण्याचा प्रयत्न. चांगलं षटक या ठिकाणी बंटीचं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 13 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर 14 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर गोलंदाजी मार्कवरती बंटी आले. बंटीने देखील चांगली गोलंदाजी अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाज बंटीची राहिली. चांगलं आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा दोस्ती चषक आजची 3री नाईट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. KTC लाईव्ह इव्हेंट अख्ख्या महाराष्ट्रात फेमस असलेले शर्यत असो कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम क्रिकेट सुप्रसिद्ध असलेले KTC लाईव्ह इव्हेंटचे सर्व अजिंक्यदादा पवारला देखील आपण इथून पाहतोय. चांगली कामगिरी अजिंक्यदादा पवार यांची देखील राहिली. भरपूर नाव कमावलं कमी कालामध्ये. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली गेली. बंटी ती 3रं षटक सांगी कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती कोल्हारी टीमचा करण गोलंदाजी मार्कवरती आले. सुमितनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर बंटी आले. बंटीची देखील चांगली गोलंदाजी राहिली. आता करणला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3ऱ्या षटकासाठी कोल्हारी टीमच्या करणला इथून आमंत्रित करण्यात आले. कौशल आणि संकेत सलामीला गेलेला कौशल आता स्ट्रायकवरती जाऊन पोहोचलाय. 18 धावाचा फलकावरती जाऊन पोहोचलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. करणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. करणचा इथून मात्र फटका. पंचांकडे जोरदार अपील. फलंदाज बाद. मोठा धक्का बसत असताना एक्सेल टीमला बॅट्समन बाद. सलामी गेलेला फलंदाज इथून कौशल देखील परत जात आहेत. माघारी मोठा धक्का एक्सेल टीमला इथून बसण्यात आला. नवीन गेलेला फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. निराशाजनक कामगिरी इथून कौशलची राहिली आहे. थोडीशी खराब कामगिरी आपल्या संघासाठी कौशलची राहिली गेली. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कामगिरी चांगली करावी लागेल. धावा किमान 50 ते 55 धावा कराव्या लागतील. 5 षटकांचा सामना आहे. कोल्हारी संघ देखील भरपूर ताकदीचा संघ. खचखचून खेळाडू भरलेत कोल्हारी टीममध्ये देखील. दोन्ही संघ नाईटच्या मॅचमध्ये
भरपूर ट्रॉफ्या आणि जिंकलेलं आहे. चांगलं संगम आणि कौशली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती, परंतु दोन्ही फलंदाज सलामीची जोडी पवेलियनमध्ये येऊन थांबली. आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिला गेला एक्सेल टीमला कौशलच्या स्वरूपात. करणची चांगली गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा धक्का इथून देण्यात आला. मात्र कोणाशा एकदा चांगला बॉलतून टाकला गेला. पंच संदीप सरांचा इथून खराब चेंडू इथून टाकला गेला गोलंदाज करमच्या माध्यमातून. इकडून सांगत असताना खराब चेंडू, वाईट चेंडू, अवंतची धाव इथून जोडली जाईल. एका धावेने धावफलक वाढत असताना 19 धावा फालकावरती जाऊन पोहोचलेत. चांगला बॉल टाकला होता. तदनंतर थोडंसं प्रेशर इथून रिलाईज करत असताना करण हा गोलंदाज. किरण थोडं थांबवतोय. आदरणीय पांडुरंगजी बोडके साहेब आणि त्याचबरोबर यस हनुमंत बोडके साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं आणि त्यांच्या साथीला रमेशजी जोशी साहेबांचं आगमन होत आहे. रोहिदाजी जोशी साहेबांचं आगमन होतं आणि वाह फटका भारी आहे, सीमा पार, खतरनाक पॉवर पॅक बॅटिंग सुरू होती मात्र एक्सल टीमची. आणि दुसऱ्या बाजूला तमाम भारतीयांची प्रतीक्षा आता संपुष्टात येते चॅम्पियन ट्रॉफीची. अजून 4 धावांची गरज आहे ती भारतीय संघाला. चांगला फटका इथून पाहायला गेला. समोरच्या दिशेने ताकद होती फटक्यामध्ये. बॅटच्या रनामध्ये बॉलला त्याला स्पार्किंग बॉलमध्ये फेकण्यात आला. बॅट्समन बंटीच्या बॅटमधून धाव फलकावरती जाऊन पोहोचले. ते एकूण 25 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. पॉवरफुल फटका होता. फटक्यामध्ये भरपूर सारी ताकद पाहायला मिळाली गेली. षटकारासाठी चेंडूला फेकून देण्यात आलं. 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. चांगला फटका चेक बंटीच्या किरण माध्यमातून. समोर समोर बघा प्रेक्षकांनी जो बाउंड्री लाईनचा पट्टा पकडून ठेवलाय, जो प्रेक्षक त्या ठिकाणी आहे प्लीज धन्यवाद दादा. आपण त्या पट्ट्यावरती कृपया आपण बसू नका आणि हातही लावू नका. बंटीची इथून ताकद. बंटी मैदानाच्या आतमध्ये करणवरती आला इथून चढवला गेला षटकाराच्या रूपाने. 25 धावा फालकावरती जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न इथून मात्र बॅट्समन बीज आहे शिरक्षक बीट. चेंडू मागच्या दिशेने, चेंडू सीमा पार, चौकार. न्यूझीलंड वरती विजय साकारला आणि 8 वर्षानंतर खरं तर चॅम्पियन ट्रॉफी झाली. 2017 मध्ये फायनल मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि 2025 मध्ये पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटची ताकद आणि भारतीय संघाचा दबदबा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भारतीय संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला मॅच आता कंटिन्यू सुरू राहील. किरण धुळे इनकम बॉक्स. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. तदनंतर चौकाराचा रूपांतर इथून पाहायला मिळाला गेला. पुन्हा इथून मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चेंडूचा पाकलक्ष करतोय. चेंडू इथून अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. तत्पूर्वी 2 धावा इथून पूर्ण केले गेले. 2 धावा इथून धाव फलकावरती जाऊन पोहोचले. 2 धावेने धावफलक वाढत असताना 31 धावा फलकावरती चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. थोडं महागडं षटक करणचं इथून ठरलं गेलं. 2 षटकामध्ये 17 धावा होतं. त्यानंतर करणला इथून आमंत्रित केलं गेलं. खराब गोलंदाजी करणची राहिली. इथं मात्र पुन्हा एकदा आलक्याट्याने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल इथून पाहायला मिळाला गेला. उचली घेणारा बॉल इथून करणच्या माध्यमातून टाकला गेला. कमबॅक करणारा चेंडू इथून हाताळण्यात आला. त्यानंतर निर्धा बॉलची इथून सांगता झाली. तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून केल बाकी आहे. 31 धावा फालकावरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग इथून मैदानाच्या आतमध्ये बंटीच्या माध्यमातून राहिली आहे. हरिश्चंद्र जाधव साहेबांचं आगमन होत आहे. खरं तर दुबई वरून साहेब आले होते. जाण्याची इच्छा होती पण फायनल जिंकला आता भारतीय संघ. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. निर्धा बॉलची इथून सांगता झाला. षटक क्रमांक 3चा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या अंतिम एक्सल टीमची 31 धावा फालकावरती जाऊन पोहोचले. डीजे यस किरण, खरं तर या क्रीडा स्पर्धेला रामचंद्र मिनमिने साहेब आणि भाऊ मिनमिने साहेबांच्या वतीने आर्थिक सहकार्य या क्रीडा स्पर्धेला लाभतंय. साहेबांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय.
आणि ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला सहकार्य दिलंय त्यात देखील सर्वांचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. ओव्हर टू किरण. षटक क्रमांक 3चा इथून खेळ समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अंतिम 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. चला कोलर टीम जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजून जास्तीचा वेळ इथून आपल्या माध्यमातून घेण्यात येतोय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कोलार संघ आपण जास्तीचा वेळेतून खर्च केले. 3 षटकांना अवघे आपण 20 मिनिटं आपण खर्च केले जात आहेत. त्यामुळे आपण स्पीडअप घ्या. जास्तीचा वेळेतून खर्च करू नका. चला कोलार टीमचा 12वा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. ताबडतोब आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या. 12वा खेळाडू याची दक्षता घ्यायची. चला ताबडतोब भेटलंय पाणी भेटलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या 10-10च्या सरासरीने इथून धावसंख्या बनवली. एक्सेल टीमने 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. येणारे 2 षटक इथून स्लॉकचं षटक ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. 2 षटकांचा अजूनही उर्वरित इथून खेळ बाकी असेल. 2 बाद 3 बाद 31 धावा फलकावरती जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी इथून राहिली आहे. 3रं षटक करंज थोडं महागडं पाहायला मिळालं गेलं. खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षका माध्यमातून देखील पाहायला मिळालं गेलं. पुन्हा एकदा सांगी कोट्यातील 4थं आणि गोलंदाजी मार्गवरती किरण या ठिकाणी आपण संदीप धुळे दादांचं आगमन या ठिकाणी होतं. संदीप दादा आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. सांगी कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक गोलंदाजी मार्गवरती बंटी गोलंदाजी मार्गवरती अप्रतिम गोलंदाजी बंटीची 2ऱ्या षटकामध्ये राहिली गेली. पुन्हा एकदा कराने 4थ्या षटकासाठी बंटीला इथून आमंत्रित केलं गेलं. इथं मात्र पुन्हा एकदा फटका आला आहे. 17 चेंडूचं पाठलक्ष केले. 1 पूर्ण 2रीचा प्रयत्न चित्त्याच्या चपळ्यानं हारणाच्या गतीने 2 धावा इथून वेगवान पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट इथून पाहायला मिळाली गेली. 2 धावा इथून चांगल्या रीतीने इथून बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चांगल्या रीतीने 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने 33 धावा फलकावर जाऊन पोहोचलेत. बंटीची पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीला इथून सुरुवात केली. 4थ्या षटकासाठी बंटी राईट आर्म ओव्हर द विकेटने इथून गोलंदाजी मार्गवरती आले. इथं मध्ये पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये इथून पकडले जाईल. झटका क्रमांक इथून बसत असताना 4था बॅट्समन बाद बंटी बॅक टू द पॅव्हलियन. 4था धक्का. दादा आपण यावं. गणेश दादा आपल्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित या ठिकाणी करतात आणि त्यांच्या समवेत आदरणीय रोहिदासजी जोशी साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. नरेश दादा मिनमिने यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हनुमंत बोडके दादा खरं तर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. खरं तर हनुमान दादांची बॉडी पाहिली ना तर कदाचित हनुमान दादा देखील कुस्ती पैलवान असतील असं जाणवत आहे. आणि सावळे देवळी विभागमध्ये कुस्ती पैलवानांचा हा विभाग आहे. आणि त्यानंतर आपण रोहिदासजी जोशी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतोय. आणि त्यानंतर आदरणीय मस्कर साहेबांचा सन्मान. खरं तर बऱ्याच दिवसानंतर मस्कर साहेब मॅच पाहण्यासाठी आले. साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. फलंदाजीतून बाद झालाय. पुन्हा इथून फटका. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन इथून लावण्यात आलं. 1 धाव इथून पूर्ण केली गेली. तर आदरणीय राजा बैलाचे मालक महेशदादा मिनमिने आणि त्याचबरोबर सूरजजी मिनमिने यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. शर्यतीचा नाद कडक आहे. इथून मात्र महेशदादा मिनमिने आणि सूरज मिनमिने शर्यतीचा नाद आहे. 3 ते 4 बैल त्यांच्याकडे आहेत. चांगली गोलंदाजी बंटी मैदानाच्या आतमध्ये करता येते. मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फटका. क्षेत्ररक्षण जेच करतायत पकडले जेल. आणखी एक मोठा धक्का इथून बसत असताना एक्सेल टीमला फलंदाज बाद बंटी बॅक टू द पॅव्हलियन. डीजे बंटी इथून बाद झाला. मोठा धक्का इथून एक्सेल टीमला बसत असताना नवीन फलंदाज कुणाला मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मोठा धक्का बंटीवरती भरपूर सारे अपेक्षा होते परंतु
इथून मात्र परतावं लागलं बंटीला देखील माध्यमातून. इथून फलंदाज बाद झाला. बंटी हा गोलंदाज बंटी फलंदाजावरती हवी ठरला गेला. बंटीची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत सोपन धुले, चांगली स्कोररची भूमिका मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. चांगली गोलंदाजी बंटी मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॅक टू बॅक झटके इथून दिले जात आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा इथून फटका. इथून मात्र डीप विकेटला इथून चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला गेलं. शॉर्ट मिडॉनला टाकांनी क्षेत्ररक्षण होतं. तत्पूर्वी एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढत असताना 35 धावा फालकोवरती जाऊन पोहोचल्यात. आणखी एक चांगली गोलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. इथून मात्र पुन्हा एकदा फटका शॉर्ट मिडॉनला त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षणाने जिथून बॉल हातामध्ये गेला. एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने षटक क्रमांक 4 इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अंतिम एक्सेल टीमच्या धावा फालकोवरती जाऊन पोहोचले. 36 धावा फालकोवरती जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी 100% एफर्ट इथून देत असताना गोलंदाज बंटीची चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली गेली. पाच विकेट घेत 2 धावा या षटकामध्ये. फुलटॉस बॉल प्रत्युत्तर मिळण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थांबले देखील. पूर्ण दुसरीचा प्रयत्न
2 धावा इथून सहजरीतीने पूर्ण केले गेले. 2 धावा इथून पूर्ण केले गेले. 2 धावा इथून पूर्ण केल्या 2 धावेने. पुन्हा एकदा नो चेंडूचा रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय. नो चेंडू चेक करण्यासाठी रिव्ह्यू इथून घेण्यात आलाय. नाही रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू आहे परंतु नो चेंडू नाहीये. इथून फ्रेर रेल्वेवरून टाकण्यात गेली. चांगला चेंडू इथून पाहायला गेला. लोअर फुलटॉस चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथून पूर्ण केले गेले. 2 धावे. किरण या दरम्यान आदरणीय जैतू धुळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. धुळे साहेब आपण या ठिकाणी सन्मानाने आसनस्थ व्हावं. आज सर्व मित्र एकाच व्यासपीठावरती एकमेकांना हस्तांदोलन करत असताना सकारामजी धुळे साहेब, त्याचबरोबर मस्कर साहेब, जैतू धुळे साहेब आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र जोशी साहेब आणि हनुमंत बोडके दादा देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना. ओव्हर टू किरण. मात्र पुन्हा एकदा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने सतरक्षण त्या ठिकाणी चेंडूचा पाठलक्ष करतात. एक किले पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथून थांबलेत. चांगलं सतरक्षण पाहायला मिळालं गेलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम सतरक्षण चांगलं एफेक्ट इथून दाखवत असताना एक धाव इथून पूर्ण केली गेली. एका धावेने 43 फलकावरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा इथून खेळ समाप्तला. अंतिम आणि शेवटच्या 3 बॉलचा इथून खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी संभाची राहिली आहे. या गोलंदाजी नो चेंडू देखील हाताळलं होतं परंतु अद्याप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकण्यात गेला. कुठल्याही प्रकारचा फटका इथून खेळून देणार नाहीये संभाजीच्या माध्यमातून. निर्धा बॉलची इथून झाली सांगतात. चांगला बॉल. कुठल्याही प्रकारची मैदानाच्या आतमध्ये चेंडूने उचले घेताना पाहायला मिळायला गेला नाहीये. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 43 धावा फलकावते. अंतिम 2 बॉलचा इथून खेळ बाकी. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून पंचा अपील. फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. दोनही टीमच्या कर्णधारांना पुन्हा एकदा या ठिकाणी टॉससाठी इन्व्हाइट करतोय. काव्या 11 धामोते आणि आगरी धमाका बडवल संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शेवटच्या अंतिम 1 बॉलचा इथून या खेळ बाकी आहे. इनिंगच्या अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. 43 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. चपला इथून यष्टीरक्षक पाहायला मिळाली गेली. फलंदाज बाद. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथम सत्र बॅटिंग करत असताना एक्सल टीमच्या 43 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत आणि 44 धावसंख्येची गरज आहे. येणारे 30 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे कोलारे टीमला. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना एक्सेल टीमने 30 चेंडूमध्ये 43 धावा टोकून काढल्या. किरण आपण काव्य 11 धामोतेचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतात. आगरी धमाका बडवल संघाचा कर्णधार जर या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर टॉससाठी आपण या ठिकाणी यावं आणि चांगला बॉलिंग अटॅक पेश करत श्री 11 कोल्हारे संघाने एक्सल टीमला या ठिकाणी 5 षटकामध्ये रोखलं. ते मात्र 43 या धावसंख्येवर आणि 44चं टार्गेट इथे सेट झालंय. पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये काव्य 11 धामोते आणि त्याचबरोबर आगरी धमाका बडवल संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यावं, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लीज दोन्ही कर्णधार, कारण आतापर्यंत आपण जे काही शेळू संघाला देखील आज पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे जो कर्णधार लवकर उपस्थित होईल त्याला मात्र तो कदाचित बेनिफिट होईल. त्यामुळे काव्या 11 धामोतेचा कर्णधार आता या ठिकाणी उपस्थित होतोय आणि आगरी धमाका बडवलचा कर्णधार या ठिकाणी आपणही लवकर या आणि टीम इथून 44चं टार्गेट चेस करेल. पण खरं तर ही दोस्ती चषकाची स्पर्धा निमित्त जरी स्पर्धेचं असलं तरी मात्र सावळे हेदवली विभागातील हे सर्वजण या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र एकत्र येत आहेत. आज व्यासपीठावरती आपण आवर्जून उपस्थिती पाहतोय. कधीच ते मॅच पाहायला येत नाहीत, पण आज ते आवर्जून आले. ते मस्कर दादा, त्याचबरोबर त्यांच्या साथीला शिवसेनेचे शाखा प्रमुख, खरं तर गेली 3 रात्र साहेब या ठिकाणी सकारामजी धुळे साहेब, त्याचबरोबर आज हरिश्चंद्र जोशी साहेबांचं देखील आगमन. जैतू धुळे साहेब आज सफारी घालून खरं तर आज साहेब आलेत. फार छान ड्रेसिंग आज त्यांची दिसतीये. हनुमंत बोडके दादांचं देखील व्यासपीठावरती आगमन, त्याचबरोबर
पुंडलिक दादा देखील आज व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य लक्ष्मणजी धुळे साहेब देखील मागील 3 रात्रीपासून आणि आज व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट अर्थात दुबई रिटर्न हरिचंद्र जाधव साहेब देखील आज मैदानावरती फेरफटका मारतायत. सर्वांचं स्वागत आपण करूया आणि 44चं टार्गेट आहे, जिथे माझं किरण धुळे कॉम्बॉक्समध्ये जॉईन झाले. किरण करतात 2 रात्र त्यांचा अभ्यास असतो, अभ्यास असलेल्या कारणाने ते मात्र व्यस्त असतात. पण आज लौदाजी बदे साहेबांचं देखील आगमन. आज रविवार, नरेश मिनमिने दादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा येत असताना नरेश दादा मिनमिने यांना महेश जोगळे दादांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. युवा धडाडीचे कार्यकर्ते महेश जोगळे दादा आणि त्याचबरोबर नितीन जोगळे दादांचं देखील आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत असताना जय भवानी मित्रमंडळ अंजपचे अध्यक्ष नितीन दादा जोगळे यांचं आगमन. त्याचबरोबर त्यांच्या समवेत रोहिदासजी मिनमिने दादा देखील या ठिकाणी येतात. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती यावं. नितीन दादा त्याचबरोबर महेश जोगळे दादा आणि रोहिदास मिनमिने यांना विनंती करेल आणि त्यांच्या समवेत आमचे बॉडी बिल्डर आकर्षक पर्सनॅलिटी रुपेश मिनमिने यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. रुपेश आपलं स्वागत. ओव्हर टू किरण. चला कोल्हारे संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 44 धावसंख्येची गरज येणारे 30 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी इथून टाळ्यांच्या कडकडात सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुमित आणि कुमार अशी 2 फलंदाज सलामीच्या भूमिकेत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 44 धावसंख्येचा पाठलक्ष्य करायचे. मॅच बनू शकते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी, विकेट कमावावे लागतील एक्सेल टीमला, परंतु चांगली फलंदाजी देखील कोल्हारे टीमला करावी लागेल. येस किरण करत श्री 11 कोल्हारे संघ अगदी कालच जी स्पर्धा संपली ना कर्जत येतं तिथे क्वालिफाय मॅच मध्ये खेळला होता. हा संघ विजयाचा दावेदार होता, एका धावेने दूर राहिला होता, पण तो पराभव विसरून आता पुन्हा नवीन उभारी घेण्यासाठी दोस्ती चषकाची स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने आला आणि इथून लक्ष आहे त्यांच्या समोर 44 धावसंख्येचं. नितीन दादा जोगळे यांचं आगमन, रोहिदास जोगळे आणि रुपेश मिनमिने त्यांच्या समवेत येत असताना व्यासपीठावरती आज खरं तर आजच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल. उंच सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी, 4.5 फुटाची ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची 3.5, तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची 2.5 फुटाची आकर्षक ट्रॉफी. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी आकर्षक कूलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल अशी पारितोषिके असणारी ही स्पर्धा. सर्व संघांसाठी आयोजकांची जी महत्त्वाची अनाउन्समेंट होती की बेस्ट बॅटर बॉलर आणि सिरीजसाठी जो परफॉर्मन्स असेल तो 3rd राऊंडपर्यंतच फक्त काउंट केला जाईल, याची नोंद घ्या. क्वालिफायच्या मॅचपर्यंत तुमचा जो स्कोर राहील त्यावरतीच तुम्हाला ही 3 पारितोषिके दिल्या जातील. ही महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही केलेली आणि जो संघ उशिरा येईल त्या संघाला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील कर्णधाराने नोंद घ्या. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी, स्कोर इथे चेस करायचा आहे. तुम्हाला 44 आणि इनिंगला होती सुरुवात. 3, 2, 1 लेट स्टार्ट द चेसिंग ऑफ रन्स 44. पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती एक्सेल टीम कडून कौशल गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक. कौशलला इथून आमंत्रित केले गेले. 44 धावा रोखायच्या आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, चांगला फटका, चांगलं सतरक्षण देखील पाहायला मिळालं गेलं. शॉर्ट मिडॉनमध्ये चांगलं सतरक्षण पाहायला मिळालं गेलं. तत्पूर्वी 1 धाव एका धावेने धावेचा श्रीगणेशा झाला. 1 धाव इथून स्कोर कार्ड ओपन होत असताना 1 धाव द फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने सन्मान देण्यात आलं. बॅट्समन सुमितच्या माध्यमातून 1 धाव तत्पूर्वी पूर्ण गेली. एका धावेने धावफलक ओपन होत असताना धावेचा श्रीगणेशा झाला. धावा कमी तिथून मात्र विकेट टिकून किरण कमी स्कोर आहे ना, त्यामुळे फिल्डिंग भारी करावी लागणार आहे एक्सेल संघाला. कारण इथून जर धावा सेव्ह केल्या, दडपण बनवलं तर मात्र मॅच बनू शकेल. बॅटची कडा, मागे चेंडू, वा प्रयत्न कमालीचे होते. बॉल चाललाय 3rd मॅन झोनला, पोहोचलाय तो चौकार. डीजे चांगला फटका इथून पाहायला मिळाला गेला. आकलीचा वापर इथून मैदानाच्या आतमध्ये कुमारच्या माध्यमातून केला गेला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, पुन्हा एकदा फटका चाललाय.
लॉंगॉनमध्ये सतरक्षण त्या ठिकाणी एक केले पूर्ण. कुठल्याही प्रकारची घाई इथून बॅट्समनाच्या माध्यमातून केली जात नाहीये. शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट्समन सुधीर आणि कुमार या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. सुमित आणि कुमार हे दोन फलंदाज सलामीवर विकेट इथून घ्यावे लागते नेक्सल टीमला, परंतु कुठल्याही प्रकारची इथून घाई गडबड केली जात नाही. दोन फलंदाजाच्या माध्यमातून शांतची ती खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला आहे. 6 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ. कौशलची चांगली गोलंदाजी, परंतु दुसऱ्या बॉलवरती चौकार इथून पाहायला मिळायला गेला. पुन्हा एकदा 1 रुपयाची धाव इथून आली. एका धावेने धावफलक वाढत असताना 6 धावादा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. इथं मात्र पुन्हा एकदा पटका इथून चांगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थ्रो इथून चुकीच्या एंडकडे पाहायला मिळायला गेला. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो इथून पाहायला मिळायला गेला. कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला असता, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळायला गेला नाही. तत्पूर्वी 1 धाव इथून पूर्ण केली गेली. यस किरण, या ठिकाणी काव्य 11 धामोतेचे कर्णधार उपस्थित आहे. आगरी धमाका बडवल संघाचा संघनायक. आपण नाणेफेकीसाठी या ओव्हर संपली की आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. नितीन जोगले दादा व्यासपीठावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना आई भवानी मित्रमंडळ अंजपचे अध्यक्ष, खरं तर युवकांना एकत्र घेऊन जे सामाजिक कार्य नितीन दादा जोगळे करत असतात, दादांच्या त्याही कार्याचं कौतुक. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र श्री 11 कोल्हारे संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय. स्कोअर त्यांना चेस करायचा आहे तो 44. पुन्हा इथून चांगला फटका. कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार. युक्तीचा वापर इथून कुमारच्या माध्यमातून केला गेला. चेंडू सीमा पार. चौकार डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे, थँक्यू. या दरम्यान आपण पाहतोय सचिन जोगळे दादा आणि सदानंद जोगळे दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादा आपणही व्यासपीठावर तेव्हा, आणि महेश दत्तात्रय जोगळे आमच्या युवा कार्यकर्ते, युवा नेत्यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती येऊन महेश दत्तात्रय जोगळे दादा आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. पुन्हा इथून मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. सतरक्षण त्या डायरेक्ट इथून कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून केला जात नाहीये. एक्सल टीमच्या माध्यमातून विकेट कमावावी लागतील. कमी धावसंख्या इथून मात्र विकेट जर कमावले तर मॅचमध्ये टर्न येऊ शकतो, परंतु कुठल्याही प्रकारचा इथून प्रयत्न केला जात नाहीये. तत्पूर्वी 1 धावेने षटक क्रमांक 1चा इथून खेळ समाप्त झाला. 12 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्या. चांगली गोलंदाजी इथून कौशलची पाहायला मिळाली होती, परंतु यष्टीरक्षकांची साथ इथून लागली नाही. सतरक्षण इथून खराब पाहायला मिळालं गेलं. तत्पूर्वी षटक क्रमांक 1चा इथून खेळ समाप्त झाला. बिनबाद 12 धावा फाल्कोवर जाऊन पोहोचल्यात. कुमारची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्पीडअप करा, चला एक्सल संघ आपण सामना स्पीडअप करा. जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. कुमारची तब्येत देखील चांगली, परंतु युक्तीचा वापर कुमारच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जातो. त्याला माहिती आहे आपण थांबून राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती एक्सल टीमकडून कुणाल इथून गोलंदाजी मार्कवरती आलेत. 12 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली असती, परंतु फटकेबाजी तेवढ्या ताकदीची कुमारची पाहायला मिळाली गेली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती कुणाल गोलंदाजी मार्कवरती आलेत. बारा धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचले. सांघिक कवट्यातील दुसरं आणि वैयक्तिक देखील दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल आले. चांगली गोलंदाजी कुणालला इथून करावी लागेल. 1-2 जरी झटके दिले कोलारे टीमला तरी मॅचमध्ये इथून चांगलं टर्न येऊ शकतो. येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 32 धावा. आगरी धमाका बडवल संघाचे कर्णधार, आपल्याला शेवटची सूचना आयोजकांच्या वतीने की आपण नाणेफेकीसाठी या षटक कंप्लीट झालं तरी देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये. काव्या 11 धामोतेचे कर्णधार या ठिकाणी प्रेझेंट आहे. 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज कुणाल दुसऱ्या षटकाला इथून प्रारंभ झालं. इथं मात्र पुन्हा एकदा कुमारचा फटका मिडॉनच्या दिशेने समालोचन कक्षाला सलामी दे. चेंडू सीमा पार. कुमारच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. ताकदीचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये केला गेला. 2 चेंडूवरती कुमारचा आपण 2 चौकार युक्तीच्या माध्यमातून आले होते, परंतु इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली.
चेंडूला ओळखलं, पारखलं, त्यानंतर चेंडूला सरळ मिडवांच्या डोक्यावरून फेकून दिला. सीमा पार षटकार. येणारे 23 चेंडू आणि 26 धावसंख्येचे आता करू. एका षटकाराने मॅचचे रंग इथून बदलून टाकला. चांगला फटका कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळायला गेला. पुन्हा एकदा इथून मात्र फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये वारंवार इथून मिसफील केली जाते. चांगली गोलंदाजी इथून चालू आहे, परंतु या दरम्यान सत्रक्षणाची साथ किरण लागत किरण नाहीये. या दरम्यान आपण भास्कर शेठ दळवी साहेबांचं आगमन आणि मी आता दळवी साहेबांना आमंत्रित केलं की त्यांच्या समवेत रुपेश तुपे दादांचं देखील आगमन होतं. रुपेश दादा आपण असं नसतं बाबा, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आणि लगेच मी रुपेश तुपे दादांना विनंती करेल, पुढील मॅचचा टॉस आपण रुपेश दादांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा रनआउट इथून चान्स होती, परंतु गमावली गेली. रनआउटची चान्स. कुमारची फटकेबाजू धडाकेबाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु वारंवार जीवदान इथून दिला जातोय कुमार या फलंदाजाला. आता मात्र डावकरे आताचा फलंदाज सुमित स्ट्रायकरवरती जाऊन पोहोचलेत. 2 बॉलचा इथून खेळ समापलाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावाचा फालकोवरती जाऊन पोहोचले. तर वारंवार मध्ये फिल्डिंगमध्ये बदल केले जाते, परंतु चांगले असे सत्रक्षण पाहायला मिळालं जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 22 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज इथून बाहेर पाहायला मिळते. तर मात्र सुमीचा फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सत्रक्षण जेच करताय, पकडले जेल. पहिला मोठा धक्का इथून बसत असताना टीम कोलर टीम मला सुमित बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे थांबा थोडा. आपण या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. दोनही कर्णधार आले. मी रुपेश तुपे दादांना विनंती केली, दादा आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पहिला मोठा धक्का इथून सुमितच्या माध्यमातून इथून देण्यात आला. मोठा धक्का बसला तो कोलारे टीमला. सुमित इथून बाद झाले. पहिल्याच बॉलवरती इथून खेळत असताना तिसऱ्या बॉलवरती मोठा धक्का दिला गेला. नाणेफेक या ठिकाणी होते रुपेश तुपे दादांच्या शुभ हस्ते. हा टॉस आपण करतो. आगरी धमाका बडवल विरोधात फाईट करेल तो काव्या 11 धामवते. कल्पेश आणि हेमंतच्या समोर हा नाणेफेक इथून केला जातो. टॉस इथून जिंकतोय आगरी धमाका बडवल. हेमंत यांनी टॉस जिंकलाय. आगरी धमाका बडवलने टॉस इथे जिंकले. हेमंत डिसिजन काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊया. रुपेशजी तुपे साहेब आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावा आणि या ठिकाणी आदरणीय रुपेश हजारे दादा या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. रुपेश हजारे दादांना विनंती करेल, दादा आपण व्यासपीठावरती यावा आणि त्यांच्या समवेत देखील काही सन्माननीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेल कोल्हारे गावचे जे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, आपण सर्वांनी व्यासपीठावर देऊन आसनस्थ व्हावा आणि या मॅचचा आनंद घ्यावा. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून मैदानाच्या आतमध्ये बाहेर परतले गेले. बॅक टू द पॅव्हलियन झाला. सुमित पहिला धक्का इथून कोलारे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर जाते. समीरचा फटका फसलाय. पुन्हा एकदा सत्रक्षण इथून जेच करत होते. इथून पकडले जेल. आणखी एक फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक दुसरा झटका कोलारे टीमला. डीजे येस किरण खरं तर आता कॅश प्राइज येत आहे. कोल्हारे टीमसाठी कॅश प्राइज येतं. श्री 11 कोल्हारे संघासाठी हे स्पेशल कॅश प्राइज असेल. नवदीप भगवान धुळे यांच्या वतीने चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक लगावली तर नवदीप भगवान धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे स्पेशली कोल्हारे टीमच्या खेळाडूंसाठी असेल. नवीन बाटर मैदानावरती आगेकूच करतोय. सामना खरं तर दोन्ही बाजूने अजूनही पकडून ठेवलाय, कारण एक्सल टीम देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे विजयाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न श्री 11 कोल्हारे संघ देखील करेल. किरण धुळे कॉम्बॉक्समध्ये जॉईन आहेत. भास्कर दळवी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथून बाद झाले. 2 महत्वाचे फलंदाज इथून कोल्हारी टीमच्या परतीच्या प्रवासाला इथून प्रवतले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण आता सर्व आजच्या रात्रीमधील संघांसाठी आणि खेळाडूंसाठी मोठं कॅश प्राइज इथून अनाऊन्स होत आहे. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी आदरणीय भास्कर शेठ दळवी यांच्याकडून टोटल रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राइज या सर्व खेळाडूंसाठी आजच्या रात्रीमध्ये. त्याचबरोबर गंगारामजी जोशी साहेबांचं आगमन होतं. जोशी साहेब आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. येणारे 20 चेंडू आणि 25 धावसंख्येची इथून गरज आहे. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये जाते. 4 बॉल्स इथून खेळ समाप्त झाला. किरण आता आणखी कॅश प्राइज वाढलंय. जर कोल्हारे टीमने षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर ठोकली तर सुनीलजी जोशी आणि रुपेश हजारे दादा
यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता खरं तर ते षटकार खेचावे लागणार आहेत आणि फटका या ठिकाणी भारी आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला, फिल्डिंग नमदार, थ्रो होतो आणि दुसरा धावेचा वेगवान कॉल होता आणि धावा कंप्लीट. टाळ्यांचा कडकडाट. श्री 11 कोल्हारे संघ काही मिनिटं पाहिलं तर विकेट जात होते, थोडा संघर्ष करत होता, पण आता पुन्हा धावांना उभारी देत असताना पाठलाग इथून करतोय तो मात्र श्री 11 कोल्हारे संघ. एक्सल संघाचे देखील अतोनात प्रयत्न सुरू आहेत. सामना आपल्या बाजूने खेचता येईल का? श्री 11 कोल्हारे संघाला बॅकफुटवर ढकलून विजयाचा झेंडा रोवता येईल का? यासाठी दोघांमध्ये सुरू असलेली ही रस्सी खेच आणि षटकार हॅट्रिक ठोकणार का फलंदाज? एका बाजूला भास्कर शेठ दलवे यांचे 2100 आहेत, तर सुनीलजी जोशी आणि रुपेश हजारे यांचे 2000 आहेत. फटका भारी आहे यावेळेस देखील. संकेत बोराडे चेंडूचा पाठलाग, चेंडू सीमा पार, ठोकलाय तो चौकार. डीजे DJ Ash, Ash, Ash. येणारे 18 चेंडू आणि 19 धावसंख्या जिथून गरज आहे. यस किरण, 18 बॉल 19 मध्ये सामना आता बरोबरीमध्ये आणलाय, पण इथूनही सामना कोणाकडे जाईल हे सांगता येत नाही, कारण श्री 11 कोल्हारे टीमचे देखील फलंदाज आउट केलेत. थोडी प्रेशराईज परिस्थिती बनवली होती. आगरी धमाका बडवल संघाने जो टॉस जिंकलाय, कर्णधाराने आपला निर्णय या ठिकाणी कळवावा, जेणेकरून काव्या 11 धामोतेला डिसिजन आपल्याला सुपूर्द करता येईल. टॉस जिंकून आगरी धमाका बडवलचा निर्णय या ठिकाणी येईल. 18 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही खरं तर एक्सेल संघ देखील तेवढाच पर्सेंटेजने विजयाची दावेदारी ठोकू शकतो. श्री 11 कोल्हारे देखील अगदी त्याच पर्सेंटेजने विजयाची दावेदारी ठोकता आणि आगरी धमाका बडवल संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि काव्या 11 धामोले, कर्णधार कल्पेश आपली बॅटिंग असेल. चला चला थोडं स्पीडअप करा, 10:30 वाजलेत. आज खरं तर 8 सामने होणार आहेत, त्यातला तिसरा सामना आता जवळपास संपुष्टात कधी येईल याची देखील बडवल आणि त्याचबरोबर धामोते संघ वाट पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा सांगी कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा कौशील इथून गोलंदाजी मार्कवरती आलेत. पुन्हा एकदा कुमारचा इथून फटका फसला होता. तू मै केली. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आदळल्या गेल्या. ऍक्सिडेंट होणारा फलंदाज बाद आत्ती गाई इथून मैदानाच्या आतमध्ये केली गेली. कुमारवरती भरपूर विश्वास आहे कोल्हारी टीमचा. कुमारवरती स्वतःवरती देखील विश्वास आहे, परंतु इथून कुमारला टिकून राहणं देखील गरजेचं आहे. इथून मात्र फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज बाद झाला. मंगेश देखील इथून परत जात आहेत मागे. चांगली साथ इथून देणं गरजेचं होतं. मंगेशला कुमारची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होती, परंतु साथ देखील मंगेश देत होते, परंतु आत्ती गाई आणि संकटात नाही पाहायला मिळालं गेलं. रनआउटच्या स्वरूपात इथून बॅट्समन मंगेश बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण, नवीन फलंदाजाची एंट्री झाली. सामना बघा, अजूनही दोनही संघाचे सपोर्टर मात्र थोडं चिंतेत अवस्थेत आहेत, कारण सामना कधी कोल्हारेकडे जातो. श्री 11 कोल्हारेची बाजू तेवढीच मजबूत आहे आणि एक्सेल संघ देखील आता आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. किरण, खरं तर ही मॅच असं वाटतं की कदाचित थ्रिलिंग मॅच ठरणार की काय, कारण बॉल आणि धावा आता मात्र अगदी आसपास आहेत. फलंदाजीतून बाद झालाय. कुमारवरती भरपूर विश्वास. कुमार देखील चांगली फलंदाजी कुमारच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मंगेशला साथ देणं गरजेचं होतं. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. कुमार आणि किरण अशी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कौशल्य पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात इथून विकेट प्राप्त केली. मंगेशला बाद करण्यात इथून यश आलं. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने फटका टार्गेट केलं होतं, परंतु पंच संदीप सरांचा इथून सुवेर चेंडूसाठी इथून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला टेक्निकल टीम आपण चेक करा. थर्ड अंपायर मिलिंद कोळंबे सर या ठिकाणी चेक करतील एक्झॅक्ट काय घडलंय. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी ममदापूरवरून संदीप शिनारे दादांच्या या आयोजनासाठी देखील शुभेच्छा आल्यात. आणि मिलिंद कोळंबे आणि संपूर्ण अंपायर पॅनलला देखील संदीप शिनारे ममदापूरवरून त्यांच्या शुभेच्छा येतात. डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर इथे चेक करते. मिलिंद कोळंबे यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. टेक्निकल टीम या ठिकाणी टेक्निकल ऑपरेटर मयूर दळवी देखील. आणि या दरम्यान आपण पाहतो आदरणीय पाहुण्यांचं आगमन.
राजेशजी जोशी साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. राजेशजी जोशी साहेब, रुपेश टुपेदादा आणि भास्कर शेठ दळवी यांच्या नावाचा गाजावाजा या सावळे हेदोली विभागामध्ये. आणि तीनही हॅट्रिकसाठी साहेबांकडून रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राईज भास्कर शेठ दळवी यांच्याकडून. तर पंचांसाठी सिद्धांताला हा चेंडू असेल. वाईट चेंडू इथून दिला जाणार नाही. चांगला चेंडू इथून टाकला गेला. निर्धाव बॉलची इथून झाला गेला. फ्री डिव्हरी इथून पाहायला मिळाली गेली. निर्धाव चेंडू इथून कौशलच्या माध्यमातून टाकण्यात आला. चांगली गोलंदाजी कौशलच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथं मात्र फसवा चेंडूतून टाकण्यात आला. हे शिरक्षक जेच करतायत आणि पकडले जेल. सलामीची जोडी इथून तंबूच्या आसराला परतत असताना कोल्हारे टीमची कुमारवरती विश्वास होता, परंतु कुमार देखील इथून परत जात आहेत माघारी. डीजे लिखित झाली गेली. गोलंदाज कौशल या गोलंदाजाची खराब चेंडू टाकला गेला. अवंतरची धाव इथून जोडण्यात येईल. एका धावेने धावफलक वाढत असताना 28 धावा फलकावरती जाऊन पोहोचलेत. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. कुठल्याही प्रकारचा इथून बॅट्समॅनकडे प्रतिउत्तर नव्हता. तदनंतर निर्धा बॉलची इथून झाली सांगता. खराब चेंडू टाकल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू कौशलच्या माध्यमातून टाकला गेला. येणारे 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. अजूनही सामना कुठे गेलेला नाही. दोन्ही संघांच्या माध्यमातून इथून सामना झुकावला गेलेला आहे. कुठल्याही संघाच्या माध्यमातून इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल इथून टाकला गेला. पंचांकडे अपील गेली. पुन्हा एकदा खराब चेंडू इथून टाकला गेला. खराब चेंडू गोलंदाज कौशलच्या माध्यमातून टाकला गेला. अवंतरती धाव इथून. हे धावा वाचवणं गरजेचं आहे एक्सेल टीमला, कारण की फुकटच्या धावा इथून दिल्या जात आहेत कोल्हारी टीमसाठी. खराब चेंडू इथून कौशलच्या माध्यमातून टाकले जात आहेत. खराब चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा 13 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. येणारे 13 बॉल 15 धावसंख्येची गरज. 2 धावा चेंडूपासून दूर आहेत. चांगली गोलंदाजी कौशलची मैदानाच्या आतमध्ये होत होती, परंतु खराब चेंडू इथून टाकण्यात आला. शेवटच्या नंतर एक बॉल तिथून गेल बाकी. इथं मात्र चांगला फटका सर. रोहित शर्माच्या स्टाईल इथून फटका. चांगला फटका सत्रक्षण पाहायला मिळाले गेले. तदनंतर 2 धावा इथून पूर्ण केले गेले. चांगला फटका युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला होता. तदनंतर षटक क्रमांक 3चा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अंतिम कोल्हारी टीमच्या 31 धावा फलकोत जाऊन पोहोचलेत. भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर. सामने भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर. हो एक नंबर गोष्टी चषक गाजतोय सावळे गावान आज. हो एक नंबर. तर या दरम्यान व्यासपीठावरती आपण बरेचसे पाहुणे या मंचावरती आसनस्थ आहेत आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा सन्मान आपण ही मॅच संपली की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पण आज सर्व संघांसाठी सर्व खेळाडूंसाठी जे पारितोषिक लागलं आहे भास्कर शेठ दळवी यांचं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2100 रुपये
खरं तर सावळे हेदवली विभागामध्ये डेच्या पाहिलं ना तर एका वर्षभरात टोटल 7 ते 8 टुर्नामेंट होतात आणि पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटचं आयोजन या विभागातील डॅशिंग युवा सदस्य गणेशदादा मोडक आणि त्यांचे अत्यंत जिवलग मित्र नरेशदादा मिनमिने यांनी ही उभारलेली स्पर्धा दोस्ती चषक 2025 आणि आपल्या विभागामध्ये हे सर्व खेळाडू आलेत. संघ कुठलाही असो आपल्या खेळाडूंना पारितोषिक लावताना सावळे हेदवली किंवा अंजपकर मात्र इथे पुढाकार घेत असताना जबरदस्त बक्षिसांची खैरात या क्रीडा स्पर्धेमध्ये इथे लागत असताना पण सामना आता दोन्ही संघांकडे. एका बाजूला श्री 11 कोल्हारे संघ सध्या विनिंग पर्सेंटेज जास्त आहे श्री 11 कोल्हारे संघाकडे, पण त्या विनिंग पर्सेंटेजला कन्वर्ट करण्याची जबाबदारी आहे ती मात्र एक्सेल संघाकडे. कौशल बोराडेचं षटक पाहिलं, चेंडू चांगले टाकत होता कौशल, पण एक्स्ट्राच्या धावा त्याने खर्च केला. एक एक धाव जिथे महत्त्वाची आहे तिथे मात्र कौशलने एक्स्ट्राचा धावा दिला आणि आता सामना अजूनही सामन्यामध्ये काय पालट इथे करता येईल का, जिंकणार का श्री 11 कोल्हारे की जिंकणार एक्सेल हे आपल्याला बघायचं. ओव्हर टू किरण. 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकासाठी गोलंदाज संगम गोलंदाजी मार्कवरती आलेत. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. विकेट येत राहिल्या तर कमबॅक करू शकतो एक्सेल संघ, परंतु मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतो इथून मात्र कोल्हारे संघ. फलंदाज किरण आणि त्याच्या जोडीला भावेश असे 2 फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. सतरक्षण सजवलं जातं वारंवार. चांगलं सतरक्षण इथून सजवण्यात येते गोलंदाज संगमच्या माध्यमातून. एक्सेल संघ धावा जरी कमी असले तरी पण मॅच इथून सोडलेली नाही. मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा एक्सेल संघ, आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. यस सर्व खेळाडूंना आपल्या सूचना आहेत की आपण जास्त वेळ घेऊ नका. आणि रुपेश तुपे दादा यांचं मनापासून धन्यवाद की त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यासाठी देखील आले. धन्यवाद रुपेश तुपे दादा, थँक्यू. तर बासमनने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर आदरणीय जयतुष धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगला बॉल इथून टाकला गेला. वॉकलफदीचा बॉल. बॅट्समन किरण गोडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. तदनंतर चांगला बॉल इथून टाकला गेला. ज्या प्रकारे फिल्डिंग सजवण्यात आली त्याच प्रकारे गोलंदाजी संगमने इथून करायला सुरुवात केली. चांगला बॉल इथून टाकला गेला. निर्धाव बॉलची इथून सांगता झाले. समीकरण ठेवलंय 11 चेंडू आणि 13 धावसंख्येवरती. जसे जसे निर्धाव चेंडू येत असतील तशी तशी मॅचमध्ये चांगली इथून कमबॅक. इथून मात्र एसटी रक्षकाने चुकी केली. खराब एसटी रक्षण पाहायला मिळालं गेलं. एका धाव वाचवणं गरजेचं आहे. इथून मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव आली. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. किरण खरं तर सामना एकेका धावेचाच आता राहिला दोन्ही संघांसाठी. प्रत्येक बॉल धाव महत्वाची ठरतीये आणि जर डॉट बॉल इथून काढला प्रत्येक डॉट बॉलसाठी प्रसाद रेवाळे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक एक्सेल संघाच्या गोलंदाजासाठी आहे. किरण खरं तर हा सामना शेवटपर्यंत जाईल अशी चिन्ह सध्या दोनही संघांनी निर्माण केलेली आहेत. चांगली गोलंदाजी इथून संगमची चालू. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. इथून पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून खराब चेंडू टाकला गेला. खराब चेंडू दबाव इथून निर्माण करत असताना 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा. इथं मात्र फटका चांगला आहे. स्लीपर कव्हर जेच करतोय. जेल इथून मात्र पकडली आहे. जेल चांगला जेलतून पकडला गेला आणि मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा वाजवणारा फलंदाज बाद. झटका क्रमांक इथून बसत असताना यस किरण खरं तर खतरनाक कॅच पकडली ती मात्र संदीप बोराडेने. काय कमालीचा झेल होता. मागे गेला. पहिला सचिन होता त्या ठिकाणी. पहिला दुसरा आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ती कॅच मात्र कॅरी केली आणि आता श्री 11 कोल्हारे संघ ही विकेट इथून आउट झाली आणि आता मॅच मध्ये चेंडू राहिलेत. खरं तर पर बॉल रन्स वाटत होत्या. 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी. त्या मात्र 11 धावा. 9 बॉल आणि 11 धावा. सामना अजूनही दोन्ही टीमकडे 50-50 अशी मॅच आहे आणि सध्या टेन्शनवाली स्थिती एक्सेल साठी सुद्धा आहे आणि श्री 11 कोल्हारे साठी सुद्धा आहे. परंतु संगमची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाठीमागं झेल इथून पकडला गेला. चांगलं सतरक्षण पाहायला मिळालं गेलं. तदनंतर महत्वाचा फलंदाज भावेश इथून बाद झाला. चांगला फटका केला होता परंतु चांगलं सतरक्षण पाहायला मिळालं गेलं स्लीपर कव्हरमध्ये. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते. बॅटिंग लाईन खूप चांगली कोल्हारी टीमची, परंतु थोडं बॅकफुटवरती इथून ढकलताना पाहायला मिळायला गेला एकचा संघ. तो मात्र कोल्हारी टीमला 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. चला सतरक्षण सजून घ्या, वारंवार टीम मीटिंग इथून घेऊ नका. संगमची आक्रमक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तीन बॉल्स इथून खेळ समाप्त झाले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संगम करतात. नवीन गेलेला फलंदाज मनोज, इथं मात्र चांगला फटका इथून पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये पकडली जाते झेल. आणखी एक फलंदाज बॅक टू बॅक दुसरा झटका. बॅट्समन मनोज देखील परत जात आहेत माघारी. तू चल मी आया आयचं समीकरण इथून पाहायला मिळालं जातंय कोल्हारी टीमच्या माध्यमातून. बॅट्समन बाद मनोज डीचे. ठरवलं होतं की शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचे आणि नंतर ऑटोमॅटिक त्यांनी लास्ट मोमेंटला आक्रमण चढवलं आणि सामना ताब्यात खेचला. तसंच आता फलंदाजांना करावं लागेल, कारण एक्सेल संघाने आता पूर्णपणे फिल्डिंगमध्ये आपली कामगिरी मात्र जबरदस्त केलेली आहे मॅचमध्ये. फुल टॉस, फटका भारी आहे ऑन साइडला फलंदाजाच्या बॅटमधून. इथे फिल्डिंग आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि पोहोचलाय तो चौकार. 4 धावा चौकार इथून मिळालाय आणि स्कोर आता इथून 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या मात्र 6. ओव्हर कंप्लीट, मॅच मध्ये ट्विस्ट या चौकाराने मजा येईल आता डीजे. उद्या सोमवार सर्वांना लवकर सकाळी 6ची ट्रेन पकडून कामावर देखील जायचंय आणि इथून सामना कसा पलटेल याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष. कोण जिंकणार, बाजी कोण मारणार. 6 बॉल 6. पहिलाच बॉल, संभाजीचा फटका, कौशल बोराडेने पकडली कॅच
सुपर कॅच, सामना टर्न करणारी ही कॅच आहे आणि संभाजीची विकेट मैदानाच्या आतमध्ये. एक्सल संघाच्या कर्णधाराचा हा चेंडू कौशलने कॅच पकडली, हाईटचा फायदा झाला आणि तो चौकार जर गेला नसता तर कदाचित आता 5 चेंडूमध्ये धावा राहिल्या असतात 10, पण आता 5 बॉलमध्ये गरज आहे ती मात्र 6 या धावा संख्येची. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र बंटी. सातवी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली. म्हणजे एका बाजूला 5 चेंडू श्री11 कोल्हारेकडे रन्स करायचे 6, तर दुसरीकडे एक्सल संघ 3 विकेट घेण्याचा प्रयत्न करेल, जिथून विपक्षच्या टीमला ऑल आउट देता येईल का याचा विचार आता गोलंदाजाच्या मनामध्ये असेल. विचारचक्र फिरतंय प्रेक्षकांच्या मनामध्ये, खेळाडूंच्या मनामध्ये आणि सामना 5 चेंडू, रन्स पाहिजेत 6. डॉट बॉलची फेक संकेत कडून हरिश्चंद्र जाधव साहेबांच्या काळजाचा ठोका आता चुकला असेल. लौदाजी बदे साहेबांच्या मनामध्ये देखील धगधग सुरू आहे. सामना जिंकणार कोण? 4 बॉल, रन्स पाहिजेत ते मात्र 6. आता 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गोलंदाजावरती इथून चेंडू इथून फेकला गेलाय का बघा. गोलंदाजावरती ऍक्शन इथून घेतला जातोय. नाही चेंडू या चांगला बॉल इथून टाकला गेला गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. गोलंदाजावरती आक्षेप इथून घेतला गेला. तदनंतर चांगली गोलंदाजी संकेतची राहिली. येणारे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. इथं मात्र फटका फासलाय. सत्रक्षण पुन्हा एकदा मिडॉन मध्ये करताय. जेल इथून ड्रॉप केली गेली. कॅच इथून सोडली का मॅच सोडली हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. मॅच सोडली का काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक वाढत असताना 40 धावाचा फलकावरी जाऊन पोहोचत. येणारे 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 4 धावसंख्येची गरज. किरण अजूनही नॉन स्ट्रायकर. किरण कडून भरपूर साऱ्या अपेक्षा. एखादा चेंडू निर्धाव टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून तो प्रेशर बनवू शकतो. परंतु इथून मात्र चांगला फटका पाहायला मिळायला गेला होता. 17 क्षणाने मिसफील्ड इथून केली गेली. जेल ड्रॉप केला. तदनंतर 2 धावा इथून पळून काढण्यात यश आलं. बंटी आणि किरण असे 2 फलंदाज इथून मधल्या फळीचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. शेवटच्या 3 बॉल्स इथून केलं बाकी आणि 4 धावसंख्येची गरज. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला इथून आली. इथून मात्र कोणाशी चांगला बॉल इथून टाकण्यात गेला. इथून मात्र किरणने इथून मात्र स्ट्राईक इथून घेतली जाते. येणारे आता समीकरण टेपले 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. येणारे 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. करण मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये करण नवीन फलंदाज जात आहेत. करण नवीन फलंदाज. Bird machine. Check. धावसंख्येची गरज. आक्रमकता इथून दाखवली आहे एक्सेल टीमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये करतायत. किरणने स्ट्राईक घेतली. किरणवरती भरपूर साऱ्या अपेक्षा इथून किरणवरती. येणारे 2 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. स्पीडअप करा झाला एक्सेल संघ. आपण स्पीडअप करा. इथून मात्र फलंदाजाला इथून धावा बनवायचे आहेत. तर इथून मात्र संकेतवरती एक्सेल टीमच्या इथून जबाबदारी संकेतवरती इथून टाकण्यात आली. फलंदाज किरण इथून फलंदाजी स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. इथून जो संघ पराजित होईल त्या संघासाठी आदरणीय गंगाराम दादा जोशी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पराभूत संघासाठी इथून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय.
नाश्ता करण्यासाठी इथून पारितोषिक आलंय. 4 धावसंख्येची जिथून गरज आहे. 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. चला एकच संघ आपण स्पीडअप करा, जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. तर एक्सेल संघ शेवटची वॉर्निंग असेल आपल्याला या ठिकाणी. यानंतर जर कुठलेही थांबा घेतला तर मात्र या ठिकाणी आपणास पेनल्टीला सामोरे जावे लागेल. 2 चेंडू 4 धावांची गरज असताना या ठिकाणी गंगाराम दादांनी मात्र एक विचित्र थोडंसं बक्षीस लावलं की जो संघ पराभूत होणार त्या संघाला 200 रुपयाचे पारितोषिक. इथं मात्र चांगला फटका किरणचा पाहायला मिळतोय. युक्तीचा वापर त्या पद्धतीने स्ट्राईक ज्याने घेतली होती त्याचा फायदा इथून करून देत असताना अपेक्षा होत्या कोलारे टीमला त्या किरण कडून त्या पूर्ण केल्या आणि इथून सामना जिंकलाय तो मात्र कोलारे टीमने.